नमस्कार मित्रांनो, थोडक्यात पण सखोल सारांश प्रेरणादायी ह्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मी प्राध्यापक प्रेमदास राठोड सरचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नर्मदा नदीचे महत्त्व याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपल्याकडे 18 पुराणे आहेत, पण 18 पुराण्यापैकी फक्त आणि फक्त नर्मदा नदीचंच पुराणे आपल्याला सांगता येईल। बाकी कोणत्याही नदीचं पुराण ह्या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला मिळणार नाही। मित्रांनो, नर्मदा नदी याचं महत्त्व आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नर्मदा म्हणजे काय, तर नर्म म्हणजे हास्य आणि दे म्हणजे देणारी। जी हास्य देणारी आहे ती म्हणजे नर्मदा। ही नर्मदा नदी ही भगवान शंकराची शिवकन्या आहे असे म्हटलं जातं आणि महादेवाचं शिवकन्या असल्या कारणामुळे खूप प्रेम तिच्यावर आहे। ही नदी जी आहे, ही नदी सर्व नद्या ह्या दक्षिणेकडे वाहतात, पण नर्मदा नदी ही एकमेव अशी नदी आहे तर ही नदी पश्चिमेकडे वाहत असते। या नदींमध्ये कितीही मोठं महाप्रलय जरी आलं तरी ती आपल्या प्रवाहाच्या बाहेर ती वाहत नाही। तिला वरदानच तसं आहे की किती मोठा जरी प्रलय आला तरी तिचा विनाश होऊ शकत नाही। त्याचबरोबर असं म्हटलं जातं की ज्या माणसांच्या जीवनामध्ये पाप आहे ते पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य सुद्धा या मातेला, या नर्मदा मातेला, या नर्मदा नदीला त्या ठिकाणी दिलेलं आहे। या नर्मदा नदीमध्ये असणारे जे काही लाल दगड आहेत, या दगडापासून ज्यावेळेस मूर्ती तयार केली जाते, तर मूर्ती तयार केल्यानंतर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा करण्याची आवश्यकता नाही असंही तिच्याबद्दल बोललं जात आहे। त्याचबरोबर या नदीकाठी आटा, पिटा आणि भाटा असं म्हटलं जातं आहे की कोणताही माणूस या नर्मदा नदीच्या काठावरती वास्तव्य करणारा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती कधीही त्या ठिकाणी उपाशी राहू शकत नाही असंही आख्यायिका आपल्याला अभ्यासाला मिळते। मित्रांनो, नर्मदा नदी ही म्हणजे हास्य देणारी, आनंद देणारी अशी नदी त्या ठिकाणी मानली जाते। सर्व नद्यांचं पुराण आपल्याला लाभणार नाही, पण नर्मदा नदीचं पुराण आपल्याला अभ्यासाला मिळतं आहे। 18 पुराणापैकी एक पुराण ही नर्मदा नदीचे सुद्धाही आपल्याला अभ्यासाला मिळेल। म्हणून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या नर्मदा नदीमध्ये एक वेळेस अवश्य आपण आपले मनोभावे, इच्छा पूर्ण करण्यासाठी, नर्मदा नदीचं दर्शन करण्यासाठी, शिवशंकराच्या शिवकन्येचं दर्शन करण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये एकदा तरी भेट द्यावी, जेणेकरून ह्या नदीचं महत्त्व आपल्यालाही कळेल। म्हणून मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नर्मदा नदीचं महत्त्व आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती देत असताना काही चूक झाली असेल तर क्षमा करावी, कारण वाचल्यानंतर जे माझ्या लक्षात आलं ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। व्हिडिओ जर ऐकला असेल तर नक्कीच, आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। याच ठिकाणी थांबतो। आपला दिवस सुखाचा जावो। जय हिंद, जय महाराष्ट्र।